नमस्कार मित्रांनो, बघा एक न्यूज आहे महत्वाची. नोकरशाही मुक्त महाराष्ट्राचा संकल्प, लोकसत्ता फ्रंट पेज. आता ही जी न्यूज आहे, ही न्यूज जर तुम्ही व्यवस्थित रीड केली तर त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल. या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी एक स्टेटमेंट केलं आहे की येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये आम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये 100 सुधारणा करणार आहोत किंवा 100 सुधारणा आमच्या विचाराधीन आहे. सो ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे नेमकं काय, तर एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या परवानग्या आपल्याला घ्याव्या लागतात, त्या परवानग्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो किती कमीत कमी आपल्याला करता येईल तेवढं ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपलं स्थान वरचं असतं. बरोबर आहे ना. सो ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये जर सुधारणा केल्या तर आपल्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त उद्योग स्थापन होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि या माध्यमातून जे नोकरशाही मुक्त महाराष्ट्र हे जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय हे साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. सो ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये गेल्या अनेक वर्षात म्हणजे गेल्या 2-3 वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्राचं काय स्थान आहे, कितवा नंबर आहे हे एकदा बघून घ्या. इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न राहील. थँक्यू.